निरवैर भावे सर्वभूतासवे साधन बरवे हेची एक तरेच अंगीकार करील नारायण बडबडे तोषीन येनेवीन सोयरे पिशोन समानची घडे चित्त परवोढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबडे तोषीन येनेवीन तुका मने चित्त झालिया निर्मळ तरेच सकळ केले होय तरेच अंगीकार करील नारायण बडबडे तोषीन येनेवीन नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम हरे सारे चरणा संपासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठ्ठल
वना ती भासते पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्य भूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जे कीर्तनी वहिवाशीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा निर्वैर भावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक तरी चांगिकार करील नारायण बडबडे तोशीन येनेवेन प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक सांगतात विश्वाच्या मालकाने तुमचा स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं अंतःकरण निर्वैर पाहिजे. निर्वैर भावे सर्वभूतासवे भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. जो कोणी जीव भेटेल त्याच्याशी वैर नकोय. इको कमी कडक करा आवाज बेस कमी करा. तो कुणी भेटो. सर्व हा शब्द संख्यावाचक शब्द नाही. सर्व हा शब्द जातवाचक नाही. कारण वारकरी संप्रदायात जातीला महत्व दिलं नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं साध्वी जनाबाई म्हणतात. मग इथं काही जातीचा समय याता याती जाती सर्व काम जाती सर्व काम जाचे मुखी नाम जाचे मुखी नाम
पृथ्वीच्या मालकांचा पुरावा आहे सज्जनांनो. तुका म्हणे नाही जाते सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. उत्तम कुळात जन्माला आला असल आणि क्रिया जर अमंगळ असेल तर कोळी जन्म क्रिया उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं अमंगळ आहे. बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला त्या भडव्यानं मातीत घातलं. वागणं खराब, वागण्याला किंमत आहे, नम्रतेला किंमत आहे. मी दुपारी बोलून गेलो, आचार्य पंडित आणि शास्त्री पंढरपूरला 9 दिवस होते. कारण शास्त्री ही पदवी महाराष्ट्रात दिल्या जात नव्हती. महाराष्ट्रात तपासल्या जायची पैठणला आप्पा, पण शास्त्री ही पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. तर उत्तर भारतात जास्त आचार्य शास्त्री पंडित हे लोक उत्तर भारतात होते. आपल्याकडं पहिल्यांदा शास्त्री आले तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हे 3 शास्त्री चांगल्या प्रतीच्या मार्काने पास होऊन काशी विद्यापीठातून घरी आलते. तर मला सांगा, इतक्या आनंदानं या शास्त्री लोकांचं नाव घ्यावं वाटतंय. जगन्नाथ अण्णाचे कीर्तन तुम्ही ऐकताल, नवल नाही. आज जर अण्णा असायले तर आठवड्याचे 2 कीर्तन न घेता त्यांच्या कीर्तनात गिरगावचा बाळ्या वही घेऊन बसायलाय. इतका अधिकार होता जगन्नाथांना. काव्यतीर्थ होते दादा, काव्यतीर्थ होते. पण ही एवढी आत्ताची शास्त्री अधिकारी, तर 700 वर्षापूर्वीचे शास्त्री किती अधिकारी असतील पंढरीनाथ बुवा. आणि असे शास्त्री 9 दिवस पंढरपूरला मुक्कामाला. 4 दिवस जनाबाईला पाहत होते, पण जनाबाईनं त्याच्याकडे बघितलंच नाही. आणि ही बाई दुसऱ्याच्या घरचं दास्यत्व करीत होती. नामदेवरायाच्या ती दामू शेट्टीच्या घरी दाशी होती, पण पाहिलं नाही. पण ज्या वेळेला जनाबाईच्या ताटात जगाच्या मालकानी उष्ट खाल्लं, नामयाची जनी कोणती भाव, जेवी पंढरी रावती सवे, उष्ट खाल्लं. तिला दळू लागला, वाटेल ते काम करू लागला. त्यावेळेला आचार्य शास्त्री पंडित तिच्या पायाच्या पुढं लोटांगण घातलं, लोटांगण घातलं. आणि मग जनाबाईनं लोटांगण घातलं. तर आचार्यांनी विचारलं, बाई गेल्या 4 दिवसापासून आम्ही तुला पाहतो, पण तू आमच्याकडे पाहत नव्हतीस. तिनं सांगितलं, महाराजा होत तुमच्या पाया पडायची लायकी आज आली. कारण तुम्ही उकांड्यावरल्या काशीफळासारखे फुगलेले होतात. उकांड्यावरले काशीफळं लय मोठाले बिना पाण्याची खपक्या होते, खतलंय असतून त्याला मोठे डेऱ्यासारखे. एकदा कापलं की 25 बायकायची नवरात्रातले उपास त्याच्यावर दखत येत. एवढं काशीफळ, इतके खपके होतात रे तुम्ही, पण लायकीचे नव्हतात. या संप्रदायात नम्रतेला किंमत आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, किंमत आहे. मग एवढा नाही आचार्य, जातीचा संबंध नाही. तिनं सांगितलं, मी तुमच्यातली जात पाहिली नाही. त्याच्यापैकी एक व्यक्ती पानं विकणाऱ्याच्या कुळातला, मुसलमानाच्या कुळातला होता. कबीर मोमीन कबीर
मोमीन लतिपा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. नसावे नसावे ओसाळ जग मानिती सकळ. चांगल्यांना देव मानित जग मानत असते. सर्व भूतास हवे वैर करायचंच नाही. अद्याप नाही. कोणी भेटो जे जे भेटे ते ते मानिजे. कारण आपल्याकडे रामराम नमस्कार करण्याची पद्धत आहे. हे शरीराला नमस्कार नाही, हे तर मर्क आहे. याच्यातला आत्मा गेल्यावर हे सडून जातंय, कुजून जातंय. याला नमस्कार नाही, मधल्या रामाला नमस्कार आहे. मी राम तू राम हृदयस्तो रामाय जते यत्तांता स्थित करणे भययाम रामं रामं स्तते वचा नैवं गिरगावकर लिखितम. माझ्यातला आत्मा राम आहे, तुझ्यातला आत्मा राम आहे. आणि याला नमस्कार आहे. हे मरत नाहीत ना. नैनन छिद्दंती शस्त्राणी नैनन दहती पावका. हे मोबाईल जाळीत आहेत. कार्ड कोण जाळीत आहे? कोणाची मायवेली कार्ड जाळायला ते सापडतच नाही ना. कार्ड निघून गेलं डॉक्टर म्हणते डेड बॉडी. ह्याच्यातलं कार्ड काढ ना मग डेड बॉडी. आणि ह्या तुमच्याही मोबाईल मधलं कार्ड उपशिल्या हे पोरायला खेळायच्या तर कामी नाही. कार्डावर सगळं चलत ना. म्हण हे अमर आहे कार्ड, याला नमस्कार करायचा. आणि का इथं सर्व भूतासवे सांगितले. आता गिरगावकर पुढच्या जन्माला माणूस होईल हे कशाहून खरं? बर ठीक आहे, माझ्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही माणसं होताल म्हणून? हे तुमचं तुम्हाला तरी भान आहे का? नाही. मग आपण आता पाप पुण्य समान पाविजे कर्मभूमी. पाप जर जास्त झालं तर नरकाला, पुण्य जास्त झालं तर स्वर्गाला, आणि समसमान जर पारडा असलं तर मानवाचा जन्म. आता खालीवरी वगळल्याच्या नंतर उद्या जर गिरगावकर सर्पाच्या योनीत गेला तर ऊस तोडणाऱ्याला भेडवायला आहे, गरीबायलाच भेडवायला आहे ना. सरप बंगल्यातल्या थोडाच भेडीत असतो आपण, आहे की नाही? ते बारीक गरीब लोकायलाच काम करणाऱ्यालाच भेडीतून. मग काय हा आत्मा कोणात जाईल याचा विषय नाही. म्हणून सर्व भूता असावे, वैर नकोय, वैर नकोय. साधन बरवे हेची एक निर्वैरतेचं इतकं मोठं साधन आहे, तरी अंगीकार करील नारायण. तर देव स्वीकार करतो. अंतःकरणात वैर नसावा. याच्या पुढचा गोडविलासा सांगितला. सोयरी पिशून समानची घडे. सोयरी ज्ञात आहेत. जिथं तुमच्या पोरी दिल्यात, ज्यांच्या तुमच्या पोरायला केल्यात, हे सोयरे. पण पिशून अर्थार्थी काही संबंध नसणारा वर्ग, अशा लोकांना सुद्धा हे सारखे वाटले पाहिजे. सारखे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं नाल्या साफ करणाऱ्यांना सुद्धा पितृ स्वयंपाक जेवू घातला. त्यांनी त्यांच्यात पितर जाणले. समान वाटलं, समान समान. सोयरे पिशून समान चिकडे चित्त परवडे परोपकारी. त्याचं चित्त, त्याचं अंतःकरण उपकार करण्याविषयी असावा, तरीचा अंगीकार करेल नारायण. अन्यथा बडबडे तो शीन येणे वेन. शेवटचा टप्पा सांगितला. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. चित्त निर्मळ असलं पाहिजे. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्यानं केलेलं परमार्थ हा केला असा होतोय. चित्त निर्मळ असा. चित्तानं सुद्धा पाप होते. तुम्हाला एक माहीत असावा, पुराणातला द्वापार युगातला प्रसंग आहे. द्रौपदीनं कर्णाला पाठीमागून बघितलं होतं.
पाहतसे पृष्ठभागा. द्रौपदीनं पाहिलं पाठीमागून सुटसुटीत कर्णाचा बांधा, आणि कर्ण हा पांडवांसारखाच दिसायचा, कारण तो तिचाच पुत्र होता. कर्ण तो पांडवरे पहिला. आणि सहज बघत असताना सांगणारे लोक जरा वेगळं सांगतात. म्हणे द्रौपदी म्हणली, बाई 5च्या नंतर ह्यो बी असतात किडे पडतील सुमळ्या तुया तोत्रात. हरामखोरा. द्रौपदीविषयी असं वाक्य. जगाचा बाप तिला बहीण मानित होता हो. तिच्याविषयी असं वाक्य. फक्त द्रौपदीनं कर्णाची पाठ पाहिल्याच्या नंतर आप्पा विचार केला, माझे एक मालक इकडं कोणीकडे आहेत. तर तितक्यामध्ये पातिव्रत्याचा अंक तिळा इतका ढळला होता. चित्तानं केलेलं पाप इतकं सुद्धा ढळायचं नाही. काय ताकद आहे. तुमचा ऊस कमी व्हावा असं मला वाटतंय, पण होतो का मायाच्यानं? मग काऊन येणार याला बाळ्या तू? उग फुकट कळण शेंडी वळवळे ना, काय गरज आहे का त्याच्याहून? हा, मला वाटतंय तुमचं पोरग नोकरीला लागून. आता शिकलन बाळ्या, तू या पोरानं तर खिडकीतून मास्तरला दगड आणले, ते कसं नोकरीला लागन? तुमचं वाईट हो मला वाटतंय, पण होतंय का माझ्याच्यानं? नाही. पण वाटलं तरी पाप आहे. मनानं मन संकल्पाची हो. तीर्थ 360 सांगितले. नद्या त्याच्यापैकी 350 येतात. एकाही तीर्थाच्या बापाची ताकद नाही. हे मन संकल्पाचे पाप आहे ते धुवायची. इतकी नालायक पाप असतात. म्हणून तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. निर्मळ चित्तानं केलेला परमार्थ अत्यंत टोकाचा असतो. तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण. बडबडे तो शीन येणे वेन. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष, अन्नदान, फार जुनी परंपरा. आणि सारंगापूर नावाचं गाव, मला वाटतं मी फार दिवसानं एकदा तुम्ही मला आणलं होतं. हो, खूप दिवस झाले. त्यावेळेला मी 2008ला बोलेरो गाडी घेतली होती, त्यावेळेला आलतो. त्याच्या आधी एकदा ॲटो रिक्षात आलतो. 3 चाकाचा ॲटो होता, तुम्ही होते. मला लक्षात, मेमरी कार्ड टाईट आहे माझं. हो, त्यावेळेला मी आलतो. बऱ्याच दिवसापासून सात्विक, परमार्थिक, सदाचारी गाव आहे, आध्यात्मिक गाव आहे. आणि यावर्षी तर भव्य दिव्य असा सुंदरसा मंडपही झाला. खालून नाही म्हणालो मी, याच्यावरून झालाय. याच्यावरून आहे, याच्यावरून आहे. अशा मारुतीरायाच्या वास्तू मोठाल्या होणं अत्यंत गरजेचं आहे. भवतालचा परिसर बी मोठा आहे. एक भंगीरे मला म्हणलं, महाराज कुठं मारुतीला पोरं व्हालेत. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत, पण तू हे पोरं कुठं पैठणच्या तळ्यात बशी, तू का नालाय का? नाव मारुती राहायचंय, मजा कोण मारायलोत? आपण. आपल्यालाच बसायला झाला का नाही? वास्तूचा कार्यक्रम असेल, घरापुढं आप्पा एवढे माणसं बसू शकत नाहीत. वास्तूची पूजा करता येईल, इथं कार्यक्रम करून माणसं जेव घालता येतील. काय कार्यक्रम नाही? अहो, एखाद्या गरीबाच्या मुलीचं, मोठाली माणसं कुठं जातील, पण सर्वसामान्य माणसाच्या एका छोट्या खाणी सात्विक, तात्विक, सदाचारी, पुण्यशील गरीबाच्या मुलीचं लग्न झालं तर या मंडपातल्या सहकार्य करणाऱ्याला 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. चांगली कामं करत जा, फार गरज आहे. अशी मंडप प्रत्येक गावात मारुतीरायाच्या समोर व्हायला पाहिजे. गोड सुंदरसं त्याला बेड वगैरे सगळं केलेलं छान. गावात जितक्या आडनावाची माणसं असतील तितक्यांना मनपूर्वक धन्यवाद, प्रणाम ह्या कामासाठी. भवतालची जागा आता बारीक करू नका, अशी राहू द्या एवढी.
राहिली पाहिजे, आहे का नाही? मंदिराच्या भोवतालची जागा अशी बारीक बारीक नाही केली पाहिजे. त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर आपले तंगडे हाणायला त्याला काही टाईम लागत नाही. जरा सत्याला भेट जा, मला नका भेऊ, माई काय पात्रत आहे, पण त्याला भेट जा. मंदिरातलं फार आगाव येते. हा, मी दुपारीच सांगितलं, भीमाला चापट मारायची ताकद पृथ्वीवर एकाही व्यक्तीची नव्हती, पण हे चापट हाणल्याच्या नंतर कानातून मुंग्या आल्या. तो भीमदादा म्हणले, वानरान मल चापट हाणून दगडासारखा गाल हो, तू खरंच वानर आहेस का? आधी भीम वानर म्हणूनच जाऊ लागले, त्याला वानर म्हणूनच. तर मारुतीराय म्हणले, म्या इतका ठोका आणल्यावर पृथ्वीवर एकही वाचला नाही, तू कसा वाचलास? तू कोणाचं पोरग आहेस? दोन्ही काही साध्या ताकदी नव्हत्या ना त्या. आणि मग मारुतीरायनं सांगितलं मी हनुमंत, त्यांनी सांगितलं मी अर्जुनांचा पांडवापैकी एक आहे. कडकडाटून आलिंगन दिलं आणि अर्ध शरीर भीमाचं वज्राचं केलं. इतकी ताकद आहे त्याच्यात, इतकी ताकद आहे त्याच्यात. परिसर मोठा ठेवत जा, चांगलं आहे. मोठ्या श्रद्धेने मृदंगाचार्य मंगेश महाराज, महाराष्ट्राला लाभलेली मृदंग क्षेत्रातली बुलंद तोप, आदरणीय हरिभक्तीपराय नवनाथ महाराज, गोड तोडीस तोड सुंदर पक्वाद वाजिता महाराज, तुम्हालाही प्रणाम, तुम्हालाही प्रणाम. तारखेच्या संदर्भात तुमच्या वतीनं तेच होक टाकीत होते. हो, बापूंना फोन केला उत्तरेश्वर बापूंना, आमचं हे डबकं बंद असते, म्हणजे मीच करीत असतो. 1-2 तास उघडायची आपली पात्रता आहे. महाराज तुम्हालाही प्रणाम. ज्या गावाला सद्गुरू नारायण बाबांचा आशीर्वाद आहे असे वांगीकर आदरणीय मच्छिंद्रनाथ आप्पा आहेत, फार पाठांतर. तसेच उत्तरेश्वर बापू वांगीकर, खूप पाठांतर. गायन क्षेत्रातली लाभलेली आपल्या मराठवाड्याला बुलंद तोप आदरणीय पंढरीनाथजी महाराज कदम, तोप सध्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेली. याही बाजूचे इनेकरी बाबापासून इथपर्यंत, त्याही बाजूचे इनेकरी बाबापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्या वतीने मला इथे येण्याचा योग आला, आत्माराम सहदेव चोखट, उत्तम सदाशिव चोखट, दत्ता आसरोबा चोखट, विष्णू आसरोबा कागदे, राजेभाऊ रामकिशन चोखट, रामप्रसाद पंढरीनाथ चोखट, विलास तुकाराम चोखट आणि संतोष गणेश चोखट, हे 8 यजमान आहेत. इतके काय करायचे इतकुशा गिरगावच्या बाळूला. विठाला श्रद्धा आहे. आदरणीय वारकरी महाराज बाबा सुद्धा आहेत, आदरणीय परम श्रद्धेय. या ठिकाणी मला वाटते भागवत कथा आमच्या गुरूंची आहे, ज्यांच्या वाणीवर अत्यंत नाविन्यपूर्ण प्रभुत्व आहे. एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती. खरं तर मनाचा मोठेपणा, कथाकार लोक कीर्तनात बसत नसतात, नाहीत बसत. वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे वेदशास्त्र संपन्न अधिक वारकरी संप्रदाय, वैष्णव ब्राह्मण, हो, असे लोक पाहिले की माणसाला वाटतं की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे अंश आहेत, ज्ञानोबारायांचे अंश आहेत. सात्विक तात्विक गुरुजींना प्रणाम करतो. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी नाक घासून प्रणाम करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, प्रणाम करतो. अभंगावर येतो, निर्वैर व्हावे सर्वभूतासवे. देहूतले मालक सांगतात वैर करूच नका, करू नका वैर. 2-4 मुद्दे बारीक बारीक वैरानं काय होतंय आणि वैर नाही केल्यावर काय होतो याचा पुरावा देऊन आपण पूर्णविराम वेळेत करू. ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा, पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या रानात नाही घालायचं. वैर वैर. पुराणामध्ये सुदर्शन नावाचा एक सुंदर व्यक्ती होऊन गेला, अति सुंदर.
उमरीकर मामा, त्याचं नाव होतं सुदर्शन. पण तो एका देवतेपैकी होता दादा, विद्याधर नावाची देवता. इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर, मदन त्याच्या पुढे चिल्लर होता. राजस कुमार मदनाचा पुतळा. चिल्लर आहे, चिल्लर आहे मदन, चिल्लर. मदन कोण आहे माहिती आहे? रतीचा पती मदन. सुदर्शनाच्या पुढे मदन हा चिल्लर व्यक्ती होता. इतका सुंदर सुदर्शन. पण एका महाराजाशी वैर केलं. रस्त्याने चालता चालता कमरेत मानेत वाकलेले महाराज, आणि मित्राला म्हणला, देखो बला कैसे तेडे महाराज चल रहे. आपल्याला एखाद्या साधूला मानायचं नसेल तर मानू नका. साधू हा रंगारूपानं ओळखीताच येत नसतो, त्याला लायकी लागत असती. आणि बऱ्यापैकी अधिकारी लोक महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडवली. मोठ्या लोकांचं लक्षण असतं, ते साध्या परिस्थितीत राहत असतात. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही, निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. संत शिरोमणी निळोबाराय सांगतात की हे तसे साधू मला आवडतात. निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. हो काय, मग अशा महिमेतल्या साधूला आपण जर गबाळ्या म्हणलं, साधा म्हणलं, तर आपली पात्रता आहे का? नाही. साधू मनोनी उपहासिते, महाराज पैठणचे मालक नमूद करतात की संत मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाते. संताची शोभावी काय म्हणले आप्पा? संताची क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोक. अरे अरे, तुम्ही कुठल्याही भावानं जर साधूवर शोभ आणला तर त्याचं कधीच भलं नाही, कधीच भलं नाही, कधीच भलं नाही. आवडत नाही दुरून जावा. एक जुनी म्हण होती, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं नाव कशाला विचारायचं. काही गरज नाही ना, गरज नव्हती. अहो जगात एक नंबरचा सुंदर सुदर्शन, रावणाच्या पत्न्यांच्या दातांचं वर्णन पौर्णिमेच्या चंद्राच्या तेजाशी केलंय. अगा निशापती भययम दंत कांतीय जायते, लंकेशास्पित कामिनियो सौंदर्यानस्तते वचा. पौर्णिमेच्या चंद्रासारखे दात त्यांचे टवटवीत चमकायचे, तर त्याच्याही पेक्षा सुदर्शनाच्या दाताचं वर्णन करत असताना अब्राय भय जायते न नक्षत्रो,
या सगळ्या नक्षत्रांची कांती तेच त्याच्या दातात इतका सुंदर. काय गरज होती महाराजाची चेष्टा करायची. मला वाटतंय वळईनं नीट बसावानं लय वळ्या इस्त्याच्या लग्नाला जात्यात. येते का वापस वळ इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येते का? हाय का नाही आगावपणा. मग जगात सुंदर आहे, काही गरज होती का? त्या साधूची चेष्टा केली. वैर सांगतोय वैर. चेष्टा केल्यावर साधू काही म्हणत नव्हता देवा, कारण मोठी माणसं हत्तीच्या अंतकरणाची असतात. हत्तीला बघा न किती कुत्रे भुकत ते त्याच्या मस्तीतच चलत आहे. त्याला माहिती आहे ना हे डसलं की बोचरं होतंय. भुंकोनिया श्वान लागे हत्ती पाठी अशी गाडी पळायली ना तिच्या माग पळत येत. फुकट दुसऱ्यानं टाकलेल्या भाकरीचं रक्त मातीत घातलं आणि त्या कुत्र्यानं काय त्याला गरज आहे का? गरज नाही, गरज नाही. तेवढ्या मोठ्या महात्म्याची सुदर्शनानं चेष्टा करणं म्हणजे कुत्र्यानं भूक नये. ते साधूनं काय मनाव नाही घेतलं, पण तितक्यानं ऐकलाच नाही हो सुदर्शने. यानं त्या महाराजाला ढकलून दिलं, ढकलून दिलं. देवा खरचटलं हो, खरचटलं. एक दोन ठिकाणी घासलं आणि मग मात्र डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला विचारलं, माझ्या देहूतल्या मालकांसारखं आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. देहूतले मालक म्हणतात, देवा आम्हाला जर काही लोक त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का रे? आम्ही जना भ्यावे देवा, आम्ही मूर्ख लोकांना भ्यावं याची लाज तुला वाटत नाही? देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तसा या साधून त्या काळात मालकाला प्रश्न केला, देवा काय माझा काही संबंध आहे का रे? मी तुझं भजन करतोय. अरे मी उन्हानं चलत असताना मला घाम येऊ नये, मला ऊन लागू नये याच्याकरता माझ्या डोक्यावर ढगानं छत्र धरले रे. ही तुझी कृपा आहे. सूर्यानं छत्र धरलंय. साधूला ऊन लागत नव्हतं. त्या साधूच्या बरोबर ढग चलत होता. किती अधिकारी साधू असेल आणि त्या साधूला ढकलून दिलं. वैराचा परिणाम सांगतो, सुदर्शन्या सरप झाला, सरप झाला. हो निया व्याळ पडलास धरणीसी फुतकारी वितरास दृष्ट जैसा. व्याळ म्हणजे सर्प झाला, सर्प झाला, सर्प सर्प. दृष्टांत संपला. जगात एक नंबरचा सुंदर दिसणारा व्यक्ती एका साधूशी उग इनाकारण वर घेतलं तर सर्पात योनीत गेला. म्हणून मालक म्हणतात वैर करू नका. काय गरज होती का आगावपणा करण्याची?
गेलं बोंबलत सर्पाच्या योनीला. उद्धार झाला द्वापार युगात. ते भाग सोडून द्या, पण नव्हतं येत ग तुडा अंगावे. फुकट घेतलं, फुकट. हे वैर वैर. 7व्या अवतारात 2 भावायचं भांडण. गैरसमज निर्माण झाले. दुदुंबी नावाचा राक्षस आतमध्ये गेला. वालीनं त्याला मारलं आणि त्याचं रक्त त्या युवराच्या बाहेर आल्यावर सुग्रीवाच्या लक्षात आलं, दादा मेला आपला, मृत्यू पावला दादा. मग त्याच्या लक्षात आलं, दुदुंबीनं जर आपल्या दादाला मारलं तर युवराच्या बाहेरून आल्यावर किष्किंधेतल्या सगळ्या वानरायला मारील, म्हणून यानं युवराला शीळ लावली. सुग्रीवाचं वैर नव्हतं वालीशी. त्याला काय माहित आहे, त्याला लक्षात आलं की आपले दादाच मेलाय. पण ते रक्त दुदुंबीचं होतं. युवरातल्या शिळेला लात मारली, बाहेर आला आणि इतकं वैर, इतका गैरसमज निर्माण झाला. इतका गैरसमज, इतका गैरसमज. इतक्या कडाक्याचं भांडण, इतक्या कडाक्याचं भांडण. भावाला काढून दिलं आणि त्याची बायको घरी ठेवून घेतली. हे जाऊ देत नाही म्हणला तुला, थांब इथं. ठेवून घेतली. तितक्यानं काही शांत नाही हो. फुकट वैर घेतेत माणसं. दुदुंबी मारला मारला. बरेच पोट्टे सरप मारल्यावर रोडवर आडवा टाकी. आता मारल्याला कशाला टाकायला सुंबळ्या. मोटरसायकलवाला गपकन दचकत, पडकन थोतरावते. हे आगाव कुरापती करायला नाही पाहिजे. पाहता का नाही तुम्हाला मेलेल सर्प दिसतेत, मुद्दाम असे टाकते. हो, खडगुळनं काही काहीचे लेकरत लय चित्र. हो, मी एका घरी गेलो तर ते 2 नातू होते. एक पोरीचं होतं आणि एक पोराचं होतं. दिवाळीला आलते, दिवाळीतला कार्यक्रम आणि बाळ्याचं कीर्तन त्या गावात. त्या यजमानाच्या घरी बसल्या, महाराज हे मुलीचा मुलगा आहे आणि हे मुलाचा मुलगा आहे. एकच मुलगी आणि एकच मुलगा. काय लेकरं आहेत महाराज, सोन्यासारखे गोड. म्हणलं हो ना, देवाची कृपा आहे तुमच्यावर, चांगले आहेत. पान महाराज आमचे कसे लेकर आहे. मनात म्हणलं मला का वगैरे थोडीच झालेत. हो ना, आता काहीतरी तिळभर करायचं, निळभर सांगायचं, असं काही लय नाही चोंबाळायला पाहिजे मनातली मनात. असं मी त्याला म्हणू कशाला, बुकात येत लावणार होतं. त्याच्यामुळं मी काही विरोधात नाही गेलो त्याच्या. काय महाराज बघा ना आमचे कसे लेकर आहेत. म्हणलं वा वा, काय बघायचं का, आम्ही गोकुळातल्या सारखेच दिसायला लागले तर. काय छान लेकर आहेत. मग तितक्यात कीर्तन झाल्यावरची गोष्ट होती बरं देवाई. आणि मग बैठकीतून बाहेर बघताना ते म्हणले इथे महाराजाचा बूट होता ना. म्हणलं काय नाही, एका बुटाला तुमच्या पोरीच्या पोरानं सुतळी बांधली आणि एका बुटाला तुमच्या पोराच्या पोरानं सुतळी बांधली आणि रानात पाणी शेंदू लागले. हो, रानात पाणी शेंदू लागले. म्हणलं वा वा, कायच लेकरं तुमचे गोड आहेत. इतक्या लहानपणी यायला पाणी शेंदायचं कळालंय. असंच सांभाळावं लागतं. हो, विरोधात गेल्यावर पुन्हा कसे कीर्तनाला बलितेन. विठाला तुम्ही 8 जणांना अंगावर घेऊ नका या. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे का नाही. मी काय तुमच्यासाठी शर्ट शिवला नाही. हो, खडगुळ पोर असतात काही काही खडगुळ. दुधुंबी मारला, काम संपलत. बाहेर ओढीत आणला, भावाला तर काढून दिलं आणि दुधुंबीच्या तंगड्याला धरलं, गर 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 फिरिलं. एक साधू साधनेला बसलेला देवा, त्याच्या अंगावर राक्षसाचं रक्त पडलं. साधूचं नाव होतं मुनिश्री मतंग. मतंग. वैर किती विचित्र असतं. काही गरज होती का मला सांगा ना तुम्ही. आपण जर डव्हाच्या जवळून चाललो, आपल्याला कळालं याच्यात गाळ आहे, घाण पाणी, मुकाट्या बसावं, तर त्याच्या पलीकून माणसं चालल्यावर त्याच्यात दगड टाकीतो आणि त्या दगडांवर उडालेलं पाणी त्याचे कपडे भरत येत. आगावपणा छेन तो, मूर्खपणा आहे, किती नालायकपणा आहे. काही गरज होती का. मेलतन ते राक्षस संपलतं, सडून जाईन, कुजून जाईन, किडे खातील, मुंग्या खातील, कोले कुत्रे खातील, काही गरजच नव्हती. गर 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 फिरिलं आणि रक्त साधूच्या अंगावर पडलं. वैर इतकं विचित्र. साधूच्या तोंडातून वाक्य पडलं, ज्याने कोणी माझ्या अंगावर साधना करत असताना रक्त टाकलं, तो ह्या पर्वतावर आल्यावर त्याचे 1000 तुकडे हो. कशाची ताकद आहे.
वैराची वैराची. चला थोडंसं पुढे सरका. इथपर्यंत बी आपला पुरावा बसवत होता, पण पुढे सरकतो थोडं. दारे धरताना गवत उपटिलं पाहिजे, म्हणजे खुरपायचा ताण कमी होत असतो थोडासा. टपकाळ टपकाळ गवत असं उपटायचं. काय दारे धरताना आपण तरी काय दुसरं काम करतो आहे का नाही? ह्या कडीला भुंड फोडल्यावर तिकडे कडीला पाणी जाऊस तर माल्यावरचं गवत उपटिलं पाहिजे. त्याला ओरिजिनल शेतकरी म्हणतात. हो, दारे धरताना जर व्हॉट्सअप खेळत असेल तर येडगळ म्हणायचा, विठाला विठाला आणि तितक्या येडपाटाला पपेची मायचं गीता येते होय. ते तर पाईपलाईनचं ढेलं काढते नाला एक, विठाला विठाला दोन भावायचा वाद झाला. श्रुतीशास्त्र सांगते वाद मिटवायची ताकद पंढरपुरातल्या मालकात होती. वाद मिटवायची ताकद पंढरपुरातल्या मालकात होती. महाराज एवढी अधिकारी वालीची बायको होती, इतकी अधिकारी तारा. ठराविक स्त्रियांच्या यादीमध्ये तिचं नाव आहे. आणि जगाच्या मालकानं वारीला संपवलं. ऐकण्याच्या मानसिकतेत मध्ये होता, पण संपवलं. वैर सांगू तुम्हाला, मरता मरता तोंडातून वाक्य पडलं, देवा अरे तू जगाचा बाप आहेस रे, विश्वाचा मालक आहेस, तुला काय करता येत नाही, काय करता येत नाही. तू जर मला समजून सांगितलं असतं तर मी सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केला असतं, माझा अंगद युवराज झाला असता आणि मी निमूटपणे झोपाळ्यावर बसलो असतं रे. पण तो मला मारलंस. मरता मरता वैर जाग झालं. लक्षात घे, पुढच्या अवतारात मी तुला बाण मारीनच. भिल्ले विंधिले सारंग, मागच्या जन्मातलं वैराचं गठुडं पुढच्या जन्मात आलं आणि देवाला सुद्धा त्या वैराची पोचपावती फेडावं लागली. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात वैर व्हावे सर्वभूताचे, वैर व्हावे देवाला नाही चुकलं. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन मुली आपा ह्या कंसाच्या पत्न्या होत्या. आस्ती आणि प्राप्ती. वैर बघा वैर. ह्या मला वाटतंय जरासंधाच्या मुली होत्या. जरासंध, जरा नावाच्या राक्षसनीनं ज्याचा सांधा जोडला त्याचं नाव जरासंध. बऱ्यापैकी होतं, ते श्रीमंत होतं. तो एका प्रांताचा राजा होता दादा. जरासंध फार मोठा, पण नास्तिक होता, धर्मद्वेषी होता. परमार्थावर आतुट त्याची जलोशी होती. आणि पंढरपुरातल्या मालकाला असे संपवावं लागते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. प्रत्येक युगात प्रत्येक कालात
ह्या हरामखोरायला संपविण्यासाठी त्याचा अवतार. भगवान त्याला संपवण्यासाठी अर्जुनाला आणि भीमाला घेऊन गेले. ते एक माझ्या 27-28 वर्षापूर्वी एक गोडशी पंक्ती वाचिल ती मी. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्राभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळूमाळ, खादाड निद्रा हरनिसी. तो जरासंध म्हणत होता, हे अर्जुन आणला का मला मारायला? हे तर शास्त्र वाचण्यात त्याचा काळ गेला. मला भीम दिसायला जरा आळूमाळू, पण बेट खाचलय ना दे. इतक्या नाही म्हणलं ते. बळेची सर्पाची सदना, मंडूक वस्ती पावला. पहा किती पागल जरासंध आहे. त्याचा पाहुणा तुमच्या गावात नाही ना? म्हणजे असं भेव वाटायला बोलायचा ना. हो ना, त्याचा पाहुणा असला तर आपली गाडी फोडायचा. पण मला वाटतं जरासंध्याचा तुमच्या परिसरात पाहुणा नसेल दादा. हे जरासंध्या म्हणला, भगवान कृष्ण परमात्मा, अर्जुन आणि भीम हे बेंडूक आप्पा, आणि ह्यो जरासंध्या सर्प. बळेची सर्पाची सदना, आणि बेंडूक पाहुणा आला म्हणले, आम्हाला तर स्वयंपाक करायचं कामच नाही, खातो म्हणे तुम्हाला. तर पंढरपुरातला मालक भेतूय, सर्प की तू सर्प की मी गरुड जाना. बेट्या तू सर्प आहेस का मी गरुड आहे हे तुला आता कळन ना, कळन तुला, कळन कळन. आणि मग अर्जुनानं सांगितलं, देवा आपल्या डोक्याच्या पलीकडचं हे नकोय 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 नकोय. आणि मग भीम दादा त्याला झोंबले. सर्वांना ज्ञात भागे. भीमाने जरासंधाला असं टर 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 2 तुकडेच केले, ऊसाच्या खपल्या केल्यासारखं. बऱ्यापैकी ज्ञात आहे. मग विरुद्ध दिशेला फेकलं, हे इकडे फेकलं, ते मेलं. हाडवैर सांगतोय, हाडवैर. आपण काही म्हणत होते ना, त्याचं ना आमचं बापा हाडवैर आहे, आज्या पंजापासून जमत नाही आमचं आणि त्याचं हाडात वैर आहे. हाडवैर शब्द कसे वापरित होते त्याचा पुरावा पहा. मग जरासंधाचा अंत्यविधी केला. एका विशिष्ट प्रकारच्या पवित्र गंगेच्या पात्रात जरासंधाच्या अस्थी टाकल्या. वैर लय उतू येतो, पिढ्यान पिढ्या उतू येते वैर, पिढ्यान पिढ्या. वैर नाही करायला पाहिजे. अस्थी टाकल्या. इतका नालायक होता जरासंध, इतका नालायक, गंगेनं पण त्याच्या अस्थी स्वीकारल्या नाही. गंगेनं पण नाही स्वीकारल्या. कालांतरानं आंघोळी करता गांधार देशाचा राजा तिथं बोंबलत गेलता. आंघोळी करता गेला आप्पा. तो गांधार देशाचा राजा म्हणजे शकुन्या. त्याचा बी पाहुणा नाही तुमच्या इकडं? हो, म्हणजे असं सांग जावा, मी नाही तर माफी मागतो ना, चुकून शब्द गेला म्हणून. असं होतं ना कधी कधी. त्याचाही पाहुणा नाही शकुन्याचा बी तुमच्याकडं कोणी. गांधार देशाचा राजा होता देवा. मला नाव लक्ष्मीकांत. हा, आत्ता लक्षात आलं. ते 2 नाव लक्षात येणं गेलं. चेहरे सारखे होते. होतं कधी मोबाईलवर बी तुमच्या लोड येतून कधी कधी हँग होतेत ना मोबाईल. मग आता बाळ्याचाही कधी कधी हँग होता असेल ना. बरं, विठाला विठाला वर्य लक्ष्मीकांत महाराज. आता लक्षात आलं. आंघोळी करता शकुनी गेला, आणि आंघोळ करता करता द्रोणात अस्थी आल्या. द्रोणात अस्थी आल्या. अस्थी डोक्यावर पडून कानाकून वगळत असताना नालायकाच्या कानात नालायकाच्या अस्थी बोलल्या. नालायकाच्या अस्थी पंढरनाथ बोल नालायकाच्या कानात बोलल्या. आणि मग त्या दिवशी लक्षात आलं, हे आपल्या कामाचा खेळ दिसतो गडे. वैर वैर सांगतोय, किती लांबून आले वैर पाणी. त्यांना अस्थी तिथंच गंगेच्या पात्रात बाजूला एक दगड टेकला. अस्थी अशा घासल्या, तोरड्या घासून 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 त्याच्या गोट्या तयार केल्या.
आता लुडो नावाचा खेळ आहे न चोखट दादा, ह्यो शकुनीपासूनच आलेला आहे. हे असे ती लुडो नावाचा खेळ गोट. आता हे मोबाईलमधली गोटी उमरीकर पालथी होती तेव्हा अशा गोट्या फेकावं लागायच्या. सोकटी नावाचा खेळ, पण त्याला नामांतर केलं, त्याला लुडो म्हणले. म्हणजे चांगल्या चांगल्याला लुडबडून टाकलं, त्याचं नाव लुडो. लुडो खेळ सोकटी आहे, सोकटी. त्या अस्तीच्या गोट्या तयार केल्या. शकुनीला संपवायचे कोण होते सांगता येईल का तुम्हाला? पांडव का कौरव? कौरव. कोण संपवायचे होते? कौरव. आणि कौरव शकुनीचे कोण होते? सख्खे भाषे. आणि शकुनी कौरवाचा कोण होता? सक्का मामा. आणि पांडव कोण होते? बहिणीचे पुतणे. हो, पण शकुनीला संपवायचे कोण होते? बहिणीचे पुतणे का बहिणीचे पोरं? पक्क सांगा, उग काही नका. बहिणीचे पोरं. हा, बहिणीचे पोरं. बापू पक्का. फजिती होईन बरं. आप्पा बघा, गावकरी आहेत काहीतरी बघा, त्याला म्हणा अंगाव येईल असं करू नका. विठाला विठाला. वा बापू वा वा वा. तुमचंच ऐकलंय. बहिणीचे पोरं संपवायचे होते. कारण सांगू, दुर्योधनाला पोहता चांगलं येत होतं, जलक्रीडा करता येत होती, पाण्यात जास्त पोहता येत होतं. आणि एके दिवशी दिवाळीला गांधार देशात आला आणि बहिणीच्या घरी एका सरोवरात पोहत असताना लपंडाव खेळत होता. आणि लपंडाव खेळणे म्हणजे पाण्यातली पाण्यात टिवणे, पाण्यातली पाण्यातला लपंडाव. तुम्हाला वडाच्या झाडावरचा एक लपंडाव माहीत असेल ना? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काही माहीत नाही, हे फक्त जुन्या लोकांना माहिती. तुम्ही आपलं हो म्हणी जा. बैर दोनदा हसत, एकदा पुढचं हसल्यावर एकदा, आणि ते काऊन हसलं कळाल्यावर दोनदा. तसं जिनच्या पॅन्ट. तुम्हाला काय माहिती वडाचा ते खेळ? ह्या पारंबील धरून तिकडं उडी, तिकडं उडी, इकडं उडी, इकडं उडी. हाही खेळ पांडवांच्याच काळातला होता. हो, वरच्यानं शेंडी जरी धरली तरी राग नव्हता. अरे उपटून येत शेंड्या, रक्ता भंबाळ टाळू होतो त्या, कारण तो खेळच होता तसा. धरायची शेंडी ती ठेवायची. पाण्यातला लपंडाव सुळकी मारून त्याला पाण्यात पकडायचं, त्याच्यावर राज यायचा. हा लपंडाव नावाचा खेळ खेळला. दुर्योधनानं चूक केली वारकरी बाबा. मामाचे 4 पोरं मांडीत दाबले पायाखाली, मरुस्तर वरीत नाही येऊ दिले. पण सख्खा भासा आहे आणि भारत देशाच्या राजाचं पोरग आप्पा, याच्याकरता बळेविन शक्ती बोलू नये. मोठा माणसाचे लेकर आहेत, बहिणीचे पोरं आहेत. पण पोटात खिचडी शिजत होती, गदगद 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 गदगद. बहिणीच्या एका पोट्ट्यानं मग 4 मारले, पण बहिणीचं एक बी जितत होणार नाही, एक बी जिवंत ठेवणार नाही. वैर सांगायलो, वैर वैर वैर, एक बी जिवंत ठेवणार नाही. आणि जरासंधाच्या हाडाच्या गोट्या तयार केलत्या. घरावर तुळशीपत्र ठुलं शकुन्यानं आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. वैर सांगतोय, वैर. 7व्या अवतारात लक्ष्मणाच्या हाताने ते नाक तुटलेली बाई कोण होती? शूर्पणखा. हिचं पोरग मारण्यात आलं. ते कालास्त्राची तपश्चर्या करू लागलं. कालास्त्र मला प्राप्त व्हावा, कारण लंकेत 18 लोक होते, अस्त्रांच्या साधना केल्या. हो, कुंभकर्णानं इंद्रपदाची साधना केली. भगवान पद देऊ लागले, पण सरस्वतीनं सांगितलं याला जर इंद्रपद दिलं तर हे देश विकून टाकीन, याला देऊ नका इंद्रपद. म्हणून त्याच्या जिभेवर ब्रह्मकन्या बसली आणि इंद्रपद मागण्यापेक्षा निद्रपद मागितलं. निद्राच मागितली, निद्रा. झोपूत लागलं ते. हो, कालास्त्र, शूर्पणखेचं कार्ट. अस्त्रदेवच्या त्या लक्षात आलं, याच्या हातात जर अस्त्र पडलं तर जगातला कुठलाही व्यक्ती जिवंत ठेवणार नाही, राक्षस सोडून सगळ्याला मारलं असतं. आणि म्हणून लक्ष्मणजी फळं आणायला गेले. अस्त्र आसडलं आणि लक्ष्मणजीच्या हातात पडलं. अस्त्र किती तेजस्वी म्हणून जाळीवर मारलं. ती जाळी होती वेळूची जाळी. येळूला आळंदीतले मालक साबरी म्हणतात आणि येळूच्या बुडाला
शूर्पणखेच्या नालायक कट्ट्याचं, जगाचा नाश करणाऱ्या कट्ट्याचं रक्त लागलं. सावरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळनात पोकळा, कास्तन झाले गळा शिळीये जैसे. म्हणून येळूचे नळे करीत असते पेरायला, नळे करते, पण पहिली मूठ धान्याची पेरावं लागती शुद्धात. येळूची जर आंधळी काठी म्हाताऱ्याच्या हातात दिली तर म्हातारं 4-2 वर्षानं लवकर मरत आहे. हो, म्हणून म्हाताऱ्यानं येळूची आंधळी काठी नाही घेतली पाहिजे. आंधळी काठी कोणतीला म्हणते? आणि डोळस, खालच्या कांड्याचा डोळा आणि वरच्या मुठीतल्या कांद्याचा डोळा सरळ असला की काठी डोळस, आणि खालच्या कांड्याचा आणि वरच्या कांड्याचा डोळा नाही जुटला की समजायचं आंधळी. टपकलत म्हातारं काय दिवसाला. हो, आंधळी काठी अशी घेत नसते. त्याच्या पाठीमागं वेगळे शास्त्र येतं. पण थोडंसं आता बैल 2 आणि जमीन 300 एकर, मला तरी कशी पाळी घालता येईल इतकी? मला सांगायचं 1-1.5 तासात सगळं समजून घ्या. येळूच्या बाबतीत असं फार काही वेगवेगळे तत्व आहेत येळूच्या बाबतीत. पुन्हा असो, यालाही मारलं. तो अस्त्र साधनेची तपश्चर्या करत होता. चला इकडे या. आणि मग त्या गोट्या केल्या. हा, त्याची माय याला मारल्याच्या नंतर सीतेला जर खरं आणायला कोणी लावला असेल ना रावणाला, तर त्याच्या बहिणीनंच, गुरुजी बहिणीनंच आणायला लावलं. कारण हिला माहीत होतं माझ्यासारख्या मायावी राक्षसनीचं नाक कापतोय, अस्त्रदेवतेची साधना करणारं पोट्ट याच्या भावाला मारता येते, त्या अर्थी याचा भाऊ किती अधिकारी असेल. आणि माझ्या भावाला साधा भाषा सांभाळता येत नाही, काय करायचं? माझा सार्वभौम भाऊ फुकायचा का? म्हणून 80,000 भावजाया असताना ही आणायला लावली. तेव्हापासून नर्सरीतल्या पोरायला गाणं आहे, दादा मला एक वहिनी आण. हे शाळेत शिकल्या जाते. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. हाणायलाच पाहिजे असं गाणं शिकणाऱ्याला. हो, ती आणायला लावली. आणि ही कशा करता माहितीये का? रावण बहिणीनं संपीला. रावणाला नाही मारलं प्रभू रामचंद्रानं, आळ घेऊ नका देवावर. नाही वानरांनी मारला रावण, त्याच्या सख्या बहिणीने मारला, सख्या बहिणीनं. चला इकडे पुढे. तिनं घरावर तुळशीपत्र ठुलन भावाचीतले तुकडे खात होती. इकडे गांधार देशाचं राज्य सोडून दिलं, इंद्रप्रस्थावर आला, तिथून हस्तिनापुरात थांबला. आपल्या बहिणीच्या घरी थांबत होता. आणि बहिणीच्या पोरायला देवा पत्ते खेळायला लावले. हे लुडो खेळायचा नाही ना, हे सोकटी खेळायची नाही, सोपं सांगतो, पत्ते. आणि त्या गोट्या फेकायला सांगितल्या. तर हे हाडं शकुनीला बोलत होते. आप्पा हडायनं सांगितलं, रे पांडवायनं मग वाजिलं बरं, मला पांडवायपैकी भीमान मारलंय, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. तर शकुनी इतका धूर्त होता, इतका धूर्त होता. त्याला माहीत होतं पांडव संपत नाहीत, कारण ते भजन करणारे होते ना. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती किंवा आळविती. रात्रंदिवस भजन करणारे. अर्जुन झोपी गेल्यावर कृष्ण कृष्ण म्हणत होता. कायान वर्धंती नामने कृष्ण द्वय पायना स्थितेषु. काया म्हणजे शरीर, याच्यावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. इतका भक्तीनं असा गदगदित झालेला. गोविंदाचे ध्यान निजलिया राजा आणि असा पुरावा द्याला की वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे. कोटीची नोट, कोटीची नोट, बद्देश्वर पुरावा पोषक.
अर्जुन इतक्या टोकाचं भजन करीत होते, याच्याकरता देवाला त्याचं पिस लागलं होतं. नवल पिस लागलं होतं. दादा पिस म्हणजे येडा झालता. हा कोपे तरी निवांत साये, ऋषी तरी बुझावीत जाय. हे पिसा देव पिसा घालता अर्जुनासाठी. पिसा भक्ती त्या टोकाची होती. एवढं मोठं नाविन्य होतं, मस्तीतली भक्ती होती ती. आणि ही भजन करणारी मरत नाहीत हे शकुन्याला माहित होतं. पण चला म्हणले, जरा संध्याला आनंद वाटायला ना वाटू द्या, पण याच्या आनंदात आपण तुरी भाजून घेऊ. आणि जुगार खेळायला लावला. दादा, जो मामा बहिणीच्या पोरायला पती खेळायचं शिकितू, तो हरामखोर मामा नसतो का? त्याला मामा कशाला म्हणायचं? तो हरामखोर आहे, तो नालायक आहे, तो बुस्तील आहे. बहिणीच्या पोरायला जुगार खेळायला लावला. आणि गोट्याचं तत्व सांगतो, हाडवैर. पांडवांनी गोट्या फेकल्या की पालथ्या पडत होत्या. रघु मामा, पालथ्या पडायच्या पालथ्या. हो, पालथ्या पडायच्या पालथ्या. आणि कौरवानं फेकल्या की आप्पा सोयीशा पडत होत्या. का पांडवाच्या हातानं पालथ्या? याला वैर, याला पांडव भिकारी करायचे होते. आणि बघता बघता पांडव हरले होते पांडव. पण या हरीत वैर इतकं टोकाला गेलं, इतक्या टोकाला गेलं. ह्या नालायक शकुन्यानं सात्विक दुर्योधनाला सांगितलं, आता तू त्याला त्यांची धर्मपत्नी लावायला लाव. आणि मग सर्वांना ज्ञात आहे, द्रौपदीला मांडीवर काय बशिलं, तिचं वस्त्रहरण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी. तर वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, पांडव ज्या वेळेला वनवासाला निघाले त्यावेळेला अंगाला राख लावलेली होती. आणि 5 लोकांचे 5 तत्व 1-2 सांगतो. एकाच्या हातात राख होती मुठीत आणि एकाच्या हातात गारा होत्या. धर्मानं रस्त्याने गारा टाकीत निघाला. आणि पाठीमागं अर्जुनाच्या हातातली राख पडत होती. राख, गारा या शब्दाचा अर्थ हिरे आणि राख या शब्दाचा अर्थ संपणार. कारण नीतिसंपन्न माणसाला ज्या वेळेला त्रास होत असतो का, त्यावेळेला त्या प्रांतातल्या सगळ्या हिऱ्याची राखुंडी होत असती. हे त्याचं प्रतीक होतं. आणि तिघाईकडं काय काय होतं हातात हे राहू द्या, कारण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. ह्या पुन्हा कधी सांगू एखाद्या कीर्तनात. विठाला विठाला आणि त्या हाड वैरामुळे पांडव वनाला निघाले. गोट्या खत 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 हसत होत्या. ज्यावेळेला पांडव वनवासाला निघाले त्यावेळेला गोट्या हसत होत्या. आणि शकुनी सुद्धा हसत होता. शकुनी पण हसत होता. नियतीनं प्रश्न केला. नियती कोणाला सोडित नाही. तुम्हाला एक माहिती असावा आप्पा, कौरव मारल्याच्या नंतर अर्जुन हसत होता आणि कृष्ण परमात्मा रडत होते. कौरवातले 5 लोक मेल्यावर अर्जुन हसत होते आणि कृष्ण परमात्मा रडत होते. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो, कर्ण. तर नियती कोणाला सोडित नाही दादा. नियतीमध्ये मारुतीरायाच्या अंतकरणात नियतीनं संचार केला आणि मारुतीराय भगवंताला विचारत होते, देवा तू आणि तुझ्या मेहुण्यानं मिळून कर्णाला मारले. पंढरनाथ बुवा, मग दोघांना मिळून मारलं, एक हसायला आणि एक रडायला. हे नाटक काय तुमचे? हे कसं नाटक आहे तुमचं? मिळून तर दोघांना मारलंय. एकट्या अर्जुनाला कर्ण मरत नव्हता आणि एकट्या कृष्णालाही मरत नव्हता. तो भारतीय युद्धातला शिव होता, मानवी. मग दोघांना मिळून मारला. एक रुदंती को भवा, हास्यास्थित को भवा. एक का हसायला, एक का रडायला? तर भगवंतानं सांगितलं, मारुतीराय उत्तर मिळेल, पण वेगळं विचारा. एकखट्या जोगायला जवळ असताना काय विचारू. युद्ध संपलं आणि बाजूला गेले. अर्जुनाला विचारलं, का हसतो? मा शत्रू गेला. पठ्ठ्याचा वैरी संपलाय याच्याकरता हसतोय. देवाला विचारलं, का रडतो? महाभारतातला इमानदार गेला.
महाभारतातला इमानदार गेला, इमानदार. महाराज पूजेला बसल्याच्या नंतर जगाचा बाप भिक्षुक्याच्या रूपात आला, गुरुदेव भिक्षुक्याच्या रूपात, आणि पूजा करता करता उठणार नाही, कवचन कुंडला आप्पा फेकून दिले, घेऊन जाय. अहो इमानदारीसाठी प्राणदान करणारा कर्ण सामान्य ताकद आहे, एवढी मोठी ताकद, एवढी. याच्या पलीकडे सांगतो, देवानं कर्णाला फोडण्यासाठी त्याची माय नेली, माय कुंती, आणि त्या दिवशी कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडवरे पहिला. एखाद्या वेळेस शपकही पुरावा असला तर पण कोण्यातरी प्रतीतला आहे. आप्पा गाण्यापेक्षा हे बरं आहे, हे गाणे फाने म्हणतात ना, त्याच्यापेक्षा हे बरं आहे, बरं आहे, बरं आहे. पहिला आहे तर कुंतीन सांगितलं, तू माझा मुलगा आहेस. आनंद वाटला, देवा काय दयाळू आहेस रे, काय उदार आहेस रे, काय प्रसन्न आहेस रे. आतापर्यंत मला माशा धरणाराचं पोरग म्हणत होते, पण देवा उदार आहेस रे, मी आज क्षत्रियाचा पुत्र म्हणून बाल झालो रे, ही तुझी माझ्यावर कृपा आहे देवा, किती कृपा आहे. मग माझं ऐक ना, आता काय ऐकायचं, तू पांडवाच्या बाजूनं लढ, माफ करा म्हणे देवा, खोटं बोलणार नाही, एकदा वचन त्याला दिले, आता सुटकेस घेऊन इकडे येणार नाही, आता नाही, आता नाही, आता नाही, आता नाही करू शकत आहे. भगवंतानं सांगितलं, तुझी आई आहे, प्रणाम. आईनं सांगितलं, कर्णा तुला भाऊ जास्त आवडतेत का हे दुसरे? म्हणलं भाऊ आवडतेत का आई, पण वचन दिले ना, आता कसं शक्य, ये इकडं. नको म्हणले, नको, झोळीत धोंडा पडन. मी जर नीतीच्या विरोधात वागलो तर माझ्या पापानं भजन करणारी पांडव संपतील, आणि पांडव संपल्यावर मी पण संपल, तुझी कुस रिकामी होईल ग, तुझी कुस रिकामी होईल. आई तुला मी एक महत्त्वाचं सांगतो, पांडव जर हरले आणि कौरव जिंकले तरी तो पोरग जिवंत आहे, आणि कौरव मेल्यावर जर कर्ण मेला तर पांडव जिवंत राहिल्यावर तरी तो बकिटातच चेंडू आहे. ताण घेऊ नको. आईला शेवटच्या टप्प्यात उपदेश करणारा पण आपली बाजू न सोडणारा, महाभारतातला धर्मापेक्षा सत्यवादी. धर्म खोटं बोलले, वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. धर्म खोटं बोलले, एकदा नाही बोलले कर्ण, नाही नाही. म्हणून सत्यवादी लोकांसाठी जगाचा बाप असा. बघा नियतीने विचारलं, का रे दोघे हसता, साधणार कोणाचे? दोघेही हसता, साधणार कोणाचे? शकुनीनं सांगितलं, या खेळात फक्त पठ्ठ्याचं साधणार आहे, या खेळात पठ्ठ्याचं साधणार आहे. तर गुरुदेवा जरासंध म्हणला, शकुनी महाराज तुमचं नाही साधणार, पठ्ठ्याचं साधणार आहे. तर नियती म्हणले, अरे दोघाय ना पुरावे तर पटून द्या ना, तू साधत का याचं साधत? तर म्हणे, अरे ज्या भीमानी मला चिरून मारलंय त्याला राज्य सोडून वनवासाला जावं लागलंय. तर नियती काय म्हणत होती? नियती कोणाकडे घुसली? शकुनीकडं. शकुनी म्हणला, जरासंध महाराज तुमच्या गोट्या पालथ्या पडल्यामुळं पांडव वनवासात जरी गेले तरी पंढरपुरातला मालक त्याच्या कुठेही सोबत आहे. मागे पुढे उभा राय,
तरी माग पुढे देव उभा मागे पुढे उभे. घंटा कीर्तन आगाव करू. रोज गावरान तूप नसते भेटत हो. आम्हाला बी इतकं नशीब आमचं कुठं गोड आहे. कधी कधी असंच भेटतं, गोड ऐकायला भेटावं. एकदा काल्याच्या कीर्तनात भगवान गोपीकडे गेले आणि लगेच वापस आले. तर यशोदेने विचारलं, कृष्णा कस काय वापस आला रे? ते म्हणलं गोपी घरीच नव्हती. तर लगेच एक जण प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी म्हणलं मग तू फोन लावून काऊन नाही गेला? नाही तर व्हॉट्सअपला संदेश देऊन विचारायचं घरी येस का कुठे. असाच कधी कधी चिवडा भेटू तू आम्हाला. विठाला विठाला विरोधात जाता येत नसतं ना, यजमानानं बनलेलं असतं ना. आपण त्याला म्हणावं ते म्हणून तू तू बोल ना, ऐक नाही पण तू तू बोल, तू आमचं काऊन दळायला? तुला कसं बारीक दळायचं का ठोकर दळायचं तू दळ, तुला आमच्यावर काय करायचं? फुकट कळणच्या निवळवळ असं होतं ना कधी कधी. विलाज नसतो. तुम्हाला एक सांगू का, आनंद प्रवासात सगळी लोक चांगले असले तरच भेटत असतो आपण. एअर कंडिशनर गाडी आहे 1 कोटीची, 1 कोटीची एक गाडी आहे. 1 कोटी आपल्याला काय पैसे चाललेत का? वचनम किम दरिद्रता. 1 कोटीची गाडी आहे. आणि चोखट दादा त्याच्यातली सगळी माणसं दिवस माळवल्यावर लघुशंकेला काका उतरले आणि पुन्हा गाडीत बसले. पण एक जणाचा पाय भरला. वास किती जणाला सांगा बरं? सगळ्या लोकायला. एकानं चूक केली तरी सगळं. मग संप्रदायात सुद्धा बट्ट्याबोळ करणारा एक जरी कीर्तनात आला तर अख्ख्या कीर्तनाची काशी करत होती. अख्ख्या कीर्तनाची विठाला विठाला. त्यानं सांगितलं बाजू माझी पक्की आहे. पांडव वनवासाला गेले. शकुनी म्हणतो अरे नियतीनं प्रवेश केला. शकुनी इतका गोड बोलत होता आप्पा. त्यानं सांगितलं नाही, पांडव वनवासाला जरी गेले तर जगाचा बाप त्यांच्या पाठीमागं आहे. अहो किती पाठीमागं? 4 दिवसात द्रौपदी नदीला हात लाईत नव्हती. पवित्र गंगा प्रवासात असताना पवित्र गंगा असल तर रजस्वाला असताना 4 दिवसात नदीला हात लाईत नव्हती. हे रातच्या 2 वाजता तिच्या उशाला पाण्याचा माठ भरून ठेवत होतं आणि तिथं आंघोळ करीत होती. त्याला मारायला काय या जरासंधाची मायवेली काय हिंमत आहे का त्याला? राहिला आता श्रोतीचा दुसरा न्याय आहे का? तर शकुनी म्हणला काम आपलं साधलंय, आपलं साधलंय म्हणला. या तुझ्या हाडवैरामुळं पांडव हारले, गोट्या पालथ्या पडल्या आणि जिंकले कौरव. पण जिंकल्याच्या नंतर कौरवानं नियतीचे घोडे दामटून दिले आणि अनितीच्या घोड्यावर कौरव बसले. एका पवित्र स्त्रीचं वस्त्र हरण केलं. फार मोठं पाप आहे, फार मोठं पाप आहे, फार मोठं पाप आहे. तुम्हाला एक सांगू का, नियतीच्या सूत्रात पेरणी येत असते. अपरन्न परान्न भयन व्याप्ती निषदो कालाती जायते कृषी कर्मांस्ततेवच नैवम गांजा कसम लिखितम. हो, स्त्रीचं वस्त्र किती पवित्र आहे. हो, आणि त्याला अशुद्ध स्थितीत वापरल्यावर किती अपवित्र आहे. हे शास्त्र फार मोठं टोकाचं आहे. म्हणून पेरणारा माणूस सुतारदादाच्या नेहावून ती फण उचलली की मारुतीला येडा घालीत होते. आणि जवळ रान असेल तर ती फण रानात नेऊन टेकीत होते. आणि लांब रान असेल तर बैलगाडीनं ती फण तिथं न्यायची. आणि पेरणाऱ्यानं बायकोचं तोंड पेरणी होस तर पाहायचं नाही. हो, जेवऱ्या बुडक्या होत नव्हत्या. आता पप्याच्या माईच्या साडीचाच कासरा टिपणीला. हो हो,
किती काळ विचित्र पाहन तुम्ही. वस्त्रात लय मोठी ताकद असते. तुम्हाला एक सांगू, वस्त्र स्त्रीचं सामान्य. अहो या वस्त्राची पवित्रता पाहिली तर पदर माथ्याचा काडीला बाळनंदाचा पुसीला एका पदरात ताकद. दुसरी एक गोष्ट सांगतो पुन्हा. दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा आणि काशीतल्या मालकाचा चेहरा संत शिरोमणी नामदेवरायाच्या आईनं गोनाबाईनं डोक्यावरच्या पदरानं पुसला. आपा काय पदरात ताकद, किती पदरातली क्षमता. पांचाळ नरेशाच्या मुलीनं सुप्रभा नावाच्या प्रधानाच्या पोरीनं द्रौपदीच्या अंगावरचं 9 वार लुगडं फाडलं. त्याच्यातलं 4.5 वार लुगडं एका साधूला फेकलं. त्यानं लुगडं प्रार्थना करून नेसलं आणि मग देवाला सांगितलं, देवा मी अंध असताना मला एक बहीण भेटली रे आणि तिने मला वस्त्र दिलंय. ह्या वस्त्रावर आडवेन जितके उभे दोरे येतं तितके तिला वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझे आणली वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली मागू. काय ताकद आहे बाईच्या वस्त्रात, काय शक्ती आहे तिच्या वस्त्रात, किती शक्ती आहे. आणि तिचं वस्त्र एका दुःशासन नावाच्या नालायकाने धरलं. तेव तर मेलाच भडवा, तेव तर भडवा मेलाच. पण सांगणारे 100 मातीत घातले नालायकानं. इतकं पवित्र वस्त्र आहे तिचं, इतकं पवित्र त्या स्त्रीचं. फार मोठं. कितीतरी पुरावे सांगता येतील. माझ्यासारख्या येडपट बाळूला विद्वांत किती सांगतील. विठाला विठाला नियतीनं संचार केला आणि शकुनी सांगतोय जय आपलाय, आपला जय. दशात जरासंधाने विचारलं कस काय. वचनगाठ बांधली. म्हणला बेट्या मग भाषे मरायचे राहिलेत. तू जर का कोणाच्या कानात सांगितलं तर खेळ बदलू शकतोय, बदलू शकतोय. मग वचनगाठ. ते म्हणला मी गुप्त ठेवल्यानं काय होईल. शकुनीकडे 2 पुण्य होते, फक्त 2. आज नाही सांगत. आप्पा त्या 2 पुण्याचा संकल्प सोडा पंढरीनाथ बुवा. आणि जरासंधाला सांगितलं बेट्या मग काम होण्यासाठी वाचव. तू हे सांगू नकोस कोणाला की शकुनी भाच्याच्या विरोधात आहे, काम माझं साधतंय. तू या हाडवैरान फक्त वनवासाला गेले, राजे पुन्हा तेच होणार आहेत. पण तुला सांगतो तुझ्या कुठल्याच गंगेतल्या आस्ती हाडं स्वीकारित नाहीत. हे जर तू खुनगाठ गपचिक ठेवली तर माझं 2 पुण्य देऊन टाकतो आणि त्या पुण्याईनं तुझ्या आस्ती गंगेत विरत्यात. हो, चांगल्या पुण्याचा आशीर्वाद द्याला की ते जात असतं. मला वाटतं आदरणीय वारकरी संप्रदायातलं फार मोठं आधार्य रत्न सद्गुरू भानुदास महाराज एकदा वारीला चालले आप्पा. आणि वारीला जाता जाता दरवर्षी एका माणसाची तर मुक्काम व्हायचा. आणि मुक्काम होत असताना मग त्या घरातली लोक थोडीशी असे वाट लावताना डोळे भरून यायचे गुरुदेवा. आणि मग एके दिवशी भानुदास महाराज म्हणले अरे 4-2 वर्षापासून येतो पण तुम्ही असे प्रसन्नपणानं वाट लावी जा ना मला, तुम्ही रडता काय. त्या घरातली वारकरी बाबा एक बाई म्हणली महाराज आमच्या घरात 10-15 वर्ष झालं पाळणाच हालत नाही, पाळणा हालत नाही. तर महाराज म्हणले हालन ना, काय ना बोले. तर पंढरपुराचं दर्शनाला गेल्यावर पंढरपुरातल्या मालकानं पाहिलं. म्हणले देवा काय मिळे काय नाही. म्हणले द्याला नाही आशीर्वाद तुम्ही त्याला. ह्या पिढीत त्याला काही होणार नव्हतं. दिली चाली वाचा शय मागिल्या तपाचा. मग साधून आशीर्वाद दिल्यावर पुण्य संपत आहे. तर शकुन्याला धड होता का. याच्याकडे 2च गोष्टीचं पुण्य होतं. हे पुण्य जरासंधाला देऊन टाकलं आणि मग हाडं विरले. आता हे गरज नव्हती बरं पुढं सांगायची, पण नादास्तून वटवट करायचा, त्याच्यामुळं पुढचं सांगितलं. आणि मग हे सगळ्याला सगळे भाषे संपले. एका संक्रांतीच्या दिवशी गांधारीनं वारकरी बाबा 100 सोना ढवळ्या साडीत पाहिल्या. हो ढवळ्या साडीत. आपा संक्रांतीच्या दिवशी 100 सोना विधवा. सासूला काय वांद्या वाटेल हो, काय वांद्या वाटेल, काय वांद्या वाटेल, काय वांद्या वाटेल. त्यावेळेला गांधारीला कांतीप्रिया नावाच्या दासीनं सांगितलं माय रडू नकोस, पांडवाला दोष देऊ नकोस बाई.
द्वारकेतल्या मालकाला कृष्ण परमात्म्याला दोष देऊ नकोस. तुझे 100 पोर मारले ते तुझ्या सख्या भावानं. गांधारीनं अशी मूठ दाबली, कर 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 मूठ दाबली. कांतीप्रियेनं मूठ उखलली. माय उलटा शाप देऊ नकोस. आता ते 100ला 100 मेलेत. तो पंढरपुरातल्या मालकाला शाप द्याला. प्रभास क्षत्राव त्याचे वज्र जर सोडून द्याला. वज्राला एका भजण्याचा प्रसाद भेटला होता. गुणीजनाचा नाही बरं, भजण्याचा, वारकऱ्याचा प्रसाद. तो वारकरी सुदामदेव. त्या पोह्याच्या प्रसादाने 1 पोट्ट वाचलं चोखट दादा. बाकी सगळे मेले तुझ्या शापानं. कांतीप्रिया नावाची दासी सांगते. आणि बाई, शकुनीनं जरी पाप केला असेल तर त्याच्या कुळातले लोक वाईट नाहीत ग. तू गव्हासोबत किडायला दळू नकोस. आणि शापावर मूठ उकलली कांतीप्रिया. ब्रह्मज्ञानानं परिपूर्ण अशी दासी होती. मग तिनं सांगितलं, का ग माझा सख्खा भाऊ सख्या बहिणीचे पोरं का मारील? वैर सांगितलं, बाई तुझ्या दुर्योधन नावाच्या पोरानं पाण्यातले पण डाव खेळता खेळता पाण्यात दाबून भावाचे मामाचे 4 पोरं मारले. म्हणून त्यानं तुझ्याच घरच्या भाकरी खाऊन तुझ्या 100ला 100 मारले. हे हाडापासून चालत आलेलं वैर इतकं विचित्र असतंय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, निर्वैर भावे सर्व भूतासारे, निर्वैर भावे सर्व भूतासारे. वैरानं चांगल्या चांगल्या लोकांचा कचरा झाला. ऋण वैर हात्या हे तो न सुटे देविका, हे तो न सुटे देविका हात्या. ऋण वैर हत्या हे न सुटे ने देता. ऋण कर्ज फेडावंच लागतंय, हत्या फेडावंच लागती. हो, वैर फेडावं लागतंय. फार विचित्र काम आहे वैराच्या बाबतीत. बघा पुढे. मग वैर नाही केल्यावर काय होतंय? तरी अंगीकार करील नारायण, तरी अंगीकार करील नारायण.
पण वैर जर नाही केलं तर जगाचा मालक स्वीकार करतो. देव तर स्वीकार करील, लय लांबची गोष्ट आहे. वैर संपलं की लय गोष्टी गोड होत्यात. रामेश्वर शास्त्री नावाचे फार एक अधिकारी शास्त्री होऊन गेले, 400 वर्षापूर्वीचे शास्त्री. मगा जे शास्त्री सांगितले हे आपल्या कळण्यातले शास्त्री, पण 400 वर्षापूर्वी पंढरीनाथ बुवा शास्त्री होते, रामेश्वर शास्त्री बहुलकर, विद्वान. तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकला. तुकोबराय पवित्र इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यातला एक चमचा. तुमच्या क्षेत्रात चमच्यापासून सावधान हो. राजकीय क्षेत्रात चमचे लय बेकार, लय बेकार हो. तुम्हाला सांगू का, एव्हा खिरीतला चमचा गुरुदेवा कढीत गेला तर धकतू, पण कढीतला चमचा जर खिरीत आला तर इचकत बरं, मात्र लय इचकत, लय इचकत. म्हणून शक्यतो कढीतल्या चमच्यापासून लांब राहायचा. खिरीचे चिटकू द्या ना, खीर जरी कढीत गेली तर कढी गोड लागन. कढी गोड आणि टाक. शहाणी बाई गुळ टाकते का नाही कढीत? शहाणी सांगायलो, शहाणी मी हो. शहाण्यालाच येत असते. जिला गावऱ्या लावता येत नाही तिला धिरडे कसे येतील? त्यासाठी शहाणी लागन ना, शहाणी लागन. जिला पिठल्यातले गोळे फुटन तर ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं राव दिनचे तुरा दुधाचा खराब करू नको, आम्ही असंच पितो. तू कशाला येड्यावर दूध खराब होईल ना, कशाला आम्ही तसंच पितो, तुला गोळे फिटवणार पिठल्यातले. शहाणी सांगतोय. चमचे विचित्र असतात. आणि काय सांगू लागलो, रामेश्वर शास्त्री. तर रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यातला एक चमचा तुकोबरायकडे गेला. तर तुकोबराय काय डोळे उघडीत नव्हते, देव आल्या उघडी नव्हते. पण रघुमामा यानं जास्त आग्रह केल्यामुळं डोळे उघडले. काय म्हणले, आपण शास्त्रींकडनं आलात? जी जी. काही नाही म्हणे, शास्त्रींनी तुमचा गाथा पाण्यात टाकला याबद्दल काय? शास्त्रीच्या बाबतीत मी खालीवरी बोलणं जिभेला किडे पडतील. तुकोबरायचं व्यवत बरं का, तुकोबरायचं पद. शास्त्री शास्त्री येतं, त्यांना हे उचित अनुचित कळतंय, निष्ठ अनिष्ट कळतंय. मी त्यांच्या बाबतीत काय बोलणार आहे? तर ह्या कढीतल्या चमच्यानं दादा शास्त्रींना येऊन सांगितल्या. शास्त्री रडू लागले, मंगेश बुवा. पण वेळ निघून गेलती आप्पा, निघून गेलती. कालांतरानं गाथावरही आला. तर ऐका पुढे, ऐका ऐका. वैर अंतकरणात न धरल्याची ताकद किती मोठी असते. तुकोबारायांनी एक शब्द रामेश्वर शास्त्रीविषयी चुकीचा बोलला असा दाखवून द्या, त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो मी. रामेश्वर शास्त्रीविषयी तुकोबारायांनी एक रस्वदीर्घ जर शब्द चुकीचा वापरला असेल, गाथा सामान्य संपत्ती. तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी माणसांचा माथा दुरुस्त करायची ताकद गाथ्यात आहे. याच्या पलीकडे सांगू, हे संत वाङ्मय, या संतांचे गाथे जर नसते तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काहीच फरक नव्हता. ऊसातल्या डुकरापेक्षा आपण बंगिरे झालो असतो. ह्या गाथ्यांनी आपण वाचलोत, ज्ञानेश्वरीनं वाचलोत, ह्या ग्रंथ संपदेनं आपण वाचलोत. हे संतांचा अधिकार आहे. तर कालांतरानं गाथा तुकोबरायचा पोरी आला. आता हाच चमचा रामेश्वर शास्त्रीला विचारतोय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, फुटक्या दुर्नायपासून सावधान. फुटके दुर्न कामाचे नसते. काय होतं माहिती आहे का वारकरी बाबा, फुटक्या दुर्नात वरण वाढलं की चपाती ओस्तरच गळून जाते. मग कुत्र्यावानी चपाती खावा का कोरडी? त्याच्यापेक्षा फुटक्या दुर्नात वरण घेण्यापेक्षा चपाती अशी कुस्ट करायची आणि त्याच्यावर वरण घ्यायचं. पण फुटक्या दुर्नातलं वरण चपाती संग खाऊ देत नाही. मग फुटके दुर्ण तुमच्या क्षेत्रात तर फेकून दिले पाहिजे. हो, फेकून दिले पाहिजे. फुटके दुर्ण कामाचे नसतील, कामाचे नसतील. तर हा फुटका दुरण तुकोबारायला तसं बोलला.
तर तुकोबारायचं मनोगत रामेश्वर शास्त्रींना सांगितल्यावर रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि आता गाथावरी आल्यावर हाच फुटका दुरून तुकोबारा रामेश्वर शास्त्रीला म्हणत होता, तुम्ही गाथा पाण्यात टाकला, तुमची काय काय आता काय तुमचं मनोगत आहे. तर रामेश्वर शास्त्रीनं आरती दाखवली. आरती 2 कलरची होती. आरतीचे वरचे कडवे काळ्या पेननं होते आणि शेवटचं कडवं लाल अक्षरात होतं. तर ह्या खबऱ्यांनी रामेश्वर शास्त्रीला विचारलं, शास्त्रीजी वरचं कडवं काळ्या अक्षरात आहे, खालचं लाल अक्षरात का? अरे तुकोबारायची आरती लिहित असताना दौतीतली शाही संपली, शेवटचं कडवं लिहित असताना मग हा कलर कुठून आणला? रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, रंग नाही रे, रंग नाही, रंग नाही, रंग नाही. टाक मांडीत टोचला आणि मांडीतलं रक्त काढलं आणि रक्तानं शेवटचं कडवं लिहिलं, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. ताकद कशाची आहे? गाथा पाण्यात टाकला तरी वर केलं नाही, म्हणून गाथा पाण्यात टाकणारे रामेश्वर शास्त्री आरती लिहून शिष्यत्व पत्करतात आप्पा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय ताकद आहे निर्वैराची. तुमच्यातल्या माझ्यातल्या काही पांचट लोकांनं शकील नावाच्या तांबोळ्याला पैसे दिले. त्याचं नाव होतं शकील तांबोळी, मुसलमान. त्यानं त्या पैशाचे गुरुवर्य पानं आणले. पानं किती चावीन म्हणून त्यानं पानं कुटले आपा, त्याचा तांबूल केला आणि तोंडात घेऊन नाथांच्या अंगावर थुकला. यवन अंगावरी प्रसाद देवोने मुक्त केला. इतकं नका बघू, याच्या पुढं पानं पुढं 108 वेळा म्हणे मुसलमान अंगावर थुंकला. तर तत्वज्ञानी विचारणार नसतील का? नाथ महाराजांकडे 22 चोपदार होते. एका ठिकाणी 15 सांगितले. 15 किलोची काठीन, 32 किलो सोन्याची छत्री. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. भौतिक श्रीमंतीत नाथ बाबा राजे होते. आणि एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या अंगावर एक मुसलमान 108 वेळा थुकावा. नाथांचे उद्गार पडले, अरे मी रोज फक्त त्रिकाल संध्या करीत होतो. सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं 3 स्नान करत होतो. पण या महात्म्यामुळं मला सकाळीच 108 आंघोळी झाल्यात. इतका ज्याचा स्वभावावर पकड आहे म्हणून त्या व्यक्तीला शांती ब्रह्म पदवी. ही अंतकरणातलं वैर जाळून टाकण्याची ताकद आहे. म्हणून शांती ब्रह्मनाथ बाबा, किती ताकद. वेळ तर संपला चोखड दादा. बरं कवर पटकन सांगा, 1 तास का अर्धा तास पुन्हा हाय का नाही, हाय का नाही, असं असं सांगा. काय होतंय, मापम्या काही पीठ देणाऱ्या बाईवानी असं उधळून दिलं नाही. एक बाई शेजारणीची इथं भाज्याच्या पिठाला गेली. भाज्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याचं पीठ. हरभऱ्याच्या पिठाला गेली तर मग ती बाई काय अशी डब्यात वाटी खुपसीत नाही बरं, अशी 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 अशी
मी अशी नाही शी घालली मी उभाटे आहोत आणले बरं विठाला विठाला वैर न करण्याचा एक पुरावा सांगतो एक मला छत्रपती संभाजीनगरला पहाट काल आहे आणि 10 वाजताच काल आहे त्याच्यामुळं तरी सांगतोय चला. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापली. महाभारतात श्रीमद भागवतात पुरावा पाहू नका. एका पुराणाचं मत आहे पांडव गादीवर जरी बसले तरी वंश दीपक शिल्लक राहणार नव्हता. ही काळ्या दगडावरची रेग होती. काळ्या दगडावरची रेग. द्रोह जायते इति नाम द्रौपदी. जिच्या जीवनातलं वैषम्य संपलंय द्रोह संपलाय आप्पा तिचं नाव द्रौपदी होतं. शेवटचा पुरावा. निर्वैर होण्याची ताकद किती मोठी. वैर संपलं की किती मोठी ताकद असते. 5 लेकरं मारली. हे मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. तू कामने अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र किंवा मारी पांडव पुत्र. अश्वत्थामाने 5 लेकरं झोपीत कापली. अश्वत्थामा कोण? ज्या अर्जुनाला धनुर्धारी विद्या देणारे द्रोणाचार्य त्यांचा पुत्र. संगतीतली ताकद फार मोठी असती. फार मोठी ताकद असती. अश्वत्थाम्याची धर्मपत्नी फार सात्विक होती. हो दुर्योधनाची धर्मपत्नी फार सात्विक होती. नाव सांगता येईल का तिचं? भानुमती. वा ह्या फार सात्विक होत्या. पण हे भंगिरे होते ना. भंगिरे बुटा हरपून येत होते ने यायला आकली नव्हत्या ना. आणि ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक आजही महाराष्ट्राच्या मातीतल्या काही पवित्र स्त्रिया नालायकाचा संसार पण गोड करतात. इतक्या पवित्र आहेत. इतक्या पवित्र. कधी कधी नवऱ्याची चूक बाई झाकून नेत असती पण बाईनं केलेला येडेपणा नवऱ्याला कधीच झाकता येत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. हो नाही झाकता येत. म्हणून देहूतले मालक म्हणले करकसे संगती दुःख उदंड फजिती. फार फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे. पण ऐकलं नाही तो अश्वत्थामा. ऐकलं नाही काय नाही. द्रौपदी किती सात्विक. पांडवावर 197 अरिष्ट आलते. 197 माझ्या वाचनातले येतं. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं वाक्य आहे. 197 अरिष्ट. नीतिशास्त्राचं मूल्य पाहत असताना विचारलं हे संपले कशामुळं? एकट्या द्रौपदीच्या कृपेमुळं. इतकी ताकद आहे. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. इतक्या मोठ्या. चूक झाल्या फार मोठी अवघड आहे. एकदा मी घोडी घेतली. घोडी शेतात झाला आप्पा. घोडी घेतली. चांगल्या प्रतीची घोडी होती. म्हणजे आहे काय ताण नाही. पण त्याला मी सांगितलं मी घोडी बसून पाहीन बाबा. मसड दूध काढूनच पाहत असते ना का चारा खाती म्हणून घ्यायचं. बैल कशी पाहायचे धरून पाहायचे आहे का नाही. फिरून जर पाऊल टाकीत असेल कापसाच्या मुंडक्यावर तर घेऊच नाही. असा जर दळीत असेल असा पाय टाकीत असेल फिरून कापसाच्या मुंडक्या तर काय करायचं ते बैल आहे का नाही. आणि म्हशीनं 14 पेंड्या बाजारात खाल्ल्या दादा. आणि आमच्या मित्रांनी म्हणला 14 मकाच्या पेंड्या खाल्ल्या. 14 काय मसड दूध देईन. आणि सकाळी धार काढायला बसलं तर चिलीम पण नाही भरली. अरे म्हणलं ही कडब्याची काळे रे. ही कशाला आणलीस तो आई. हे खाल्ला कड राणी काय लाईनी. ही काय कामाची अशी. हो असं बेकार असते. अशा मसडा कामाच्या नसतात. मसडा म्हणालो मी. तुम्ही काहून हसले का? म्हशीले पिळे घेत असतात. तुम्हाला अजून बी लक्षात घ्या. शेळी शेंडा खाती. शेळी शेंडा खाती. शेळी कधी बुडातलं खात नाही. मसड गाय मस्त अलगत खाती. गायीनं चरल्यावर 3ऱ्या दिवशी त्या जाग्यावर पुन्हा तुनीर येत असतात. पण शेपुडीचं थोत्तर लागलं की झाड जळत असतं. आणि मसडायचं सांगू का तुम्हाला. मसड पाणी प्यायला गेल्यावर पाणी पिती. शेणन ते मूत्र पुन्हा पाण्यात टाकी ती. मसडाला येरपट. आणि म्हशी जर बांधल्यानं तर अर्धा चारा खात्यानं अर्ध्याची मळण धरत्याल. लय म्हशी मळण धरणार बाप्पा. झाडाला पिळे घेणार चराटाला पिळे देणार. कोणाच्या जीवनात मसड येत जाऊ नये. सगळ्याच्या जीवनात गाई येत जाव. लय म्हशी चित्र. घोडी घेतली म्या. घोडीला 1ली 2री 3री 3ही चाल होत्या. अश्वत्थाम्याची पत्नी किती सात्विक. दुर्योधनाची पत्नी किती सात्विक. महाराज
लायक संपन्न नवरा नसताना पुत्रप्राप्तीची साधना केली, एक साधू प्राप्त केला आणि त्या साधूकून तेलाचा द्रोण घेतला आणि मालकाच्या अंगाला मर्दन करायचं होतं, पण या नालायकानं करू दिलं नाही. ते तेल खाली शेषाच्या अंगावर सांडलं. चला तो बाकीचा विषय खुर्दा असू द्या, काही बी. हलकट 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 पती, किती पत्नी सात्विक. हो, बायकांनी सात्विकता ठेवली पाहिजे. माझ्या माईंनो, नवरा किती जरी विद्वान असेल तरी तो मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. आई जास्त वेळ देऊ शकते. मुलांना सुसंस्कारित घडण्याची ताकद जास्त देशातल्या आईकडं आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बघा, ते ह्या बायका सात्विक होत्या याच्यावर सांगतोय. घोडीला पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल 55च्या स्पीडनं, मोटरसायकल 45 ते 55ची स्पीड इकून मी बसलेला. इतकी घोडी टापमध्ये चालली. दिले मी त्याला इनाम द्याला आपा, पण मला घोडीला एक दुसरी खोड होती माहीतच नव्हती. मी हौसानं कीर्तन नाही दादा घोडीवर बसलो आणि येड्याला गेलो, तो घोडीला एक खोड होती. किती लागा आखाडा तरी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. अरे म्हणलं ही कामाचीच नाही ना, ही तर धुतरवर बडायला लागली. हो, अशा घोडीवर नाही बसलं पाहिजे. देवा, तुम्हाला वैकुंठवासी बापसाहेब मालकांची कीर्तनं तुम्ही ऐकले असतील. तो वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायंदळ चाललेला बाला. त्याच्या भाषेत सांग का आप्पा, आयंदळ घोडीशे पायंदळ बाला. बापसाहेब मालक म्हणायचे, बाळ्या नाही म्हणायला. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि आव कुसळ बायकुशे रांडका भला. तुम्ही याला बी हसायत लागले. काय सात्विक बायका होत्या, काय सात्विक. राजे हो, कौरवाचं सत्व हरू नये म्हणून भानुमतीनं महाराजाच्या रूपात आलेल्या देवाला दागिने काढून द्यावा. कर्णाचं ऐकून काय ताकद, काय स्त्रिया होत्या हो, काय अधिकारी स्त्रिया होत्या. ऐकलं नाही. द्रौपदीची 5 लेकरं कापली. अश्वत्थामा आरोपी आहे, खांबाला बांधला आरोपीला. धर्माला विचारलं काय शिक्षा द्यायची. त्यागे स्वदेशायाम, आमचे 5 मारलेत. अहिंसावादी धर्म आहे, मारू नका पण देशातून काढून द्या. अर्जुनाला विचारलं शिक्षा काय द्यायची. ज्या हाताने माझे पोरं कापलेत ते दोन्ही हात कलम करा. भीमानं सांगितलं बेट्याला जिवंत कशाला ठेवता. नकुल सहदेवाने विचारलं काय, त्याला विचारलं काय, आमचे 3 भाऊ सांगते ते करा. पण मालक लय हुशार आहे पंढरपुरातला. मालकानं सांगितलं धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेवा, तुम्ही बाप आहात, बाप. पण जिनं 9 महिने पोटात सांभाळले होते का ते माय, तिला विचारू द्या ना अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची. द्रौपदीचे 5 लेकरं कापले. अर्जुनाचा पुत्र सुभद्रेला झालेला अभिमन्यू चक्रव्यूहात मृत्यू पावला. त्यावेळेला नीतिसूत्राचा आधार घेतला. द्रौपदीने विचारलं आमच्या वंशाची परिस्थिती काय. काही नाही म्हणले, तुमच्या वंशात पांडव राजे होणार पण त्यांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी कोणी राहणार नाही. रडू लागली द्रौपदी. काय करायचं माझ्या मालकाला राज्य असून, ह्या राज्यावर बसण्यासाठी जर पुढे कोणी नसेल तर हे राज्य तरी काय करायचं. ही रक्तरंजित गादी आहे, ही रक्तावरची चिखलाची गादी आहे, काय करायची ही गादी. नीतिसूत्रानं सांगितलं बाई, तुझ्या पुण्याईच्या बळावर या वंशासाठी दीपक वाढेल. तर वैर विसरण्याची ताकद शेवटचा मुद्दा पाय का. खांबाला अश्वत्थामा बांधलाय. अश्वत्थामा चिरंजीव आहे बाप्पा, चिरंजीव अश्वत्थामा, चिरंजीव. पण एक लक्षात घ्या, काहीतरी व्यंग अश्वत्थामाला करता येत होतं. ही देवाची ताकद आहे. त्याला काय करता येत नाही. देवचतुर देवचतुर जाणून अंतर्वर्त. त्याच्या डोक्याला काय डोकं लावायचं आपण. द्रौपदीला विचारलं ताई दादा आलास होय. तुम्हाला एक पुन्हा मुद्दा सांगतो. वैकुंठवासी भागवतातलं एक रत्न रामचंद्रजी डोंगरोजी महाराज, धारूरकर शास्त्री. बहिणीचं पोरग मेलं, ती रडत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानं माझ्याही डोळ्यात पाणी आलं ग. पण द्रौपदी ताई, तुझ्या रडण्याचं, तुझे डोळे पाहण्याची ताकद माझ्यात नाही. याच्याकरता 27 दिवस आलो नाही.
मग देवाला सुभद्रा मोठी का द्रौपदी मोठी? द्रौपदी मोठी. काय ताकद होती. डोंगराजी महाराज सांगायचे, योगास आला ताई धर्मानं देश त्यागेशू काढून द्या सांगितले, भीमानं संपवायला सांगितलंय, एकाने हातपाय तोडा सांगितलंय, या दोघांनी ते करतील ते सांगा सांगितलंय. द्रौपदीच्या पक्का लक्षात होतं वंश संपणारे, कशाला वैर करायचे. देवाला एक प्रश्न केला, देवा अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण मी जरी इच्छा केली तर काही बी नाटकं करून तू त्याला संपीशील हे मला कळते, हे मला कळते. पण अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 उठून बसतील का? अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 उठून बसतील का? धाय धाय रडत होते, धाय धाय रडत होत. आणि अश्वत्थामा मोकळा सोडला. तर द्रौपदीचं वाक्य ऐकल्याच्या नंतर अश्वत्थाम्याच्या तोंडातून एक वाक्य पडतंय, यावतम कुलदीपकाति जायते तेजो यत्वंशानाम द्वापारेच कृतुंजनः. हा आशीर्वाद ब्रह्मदेवाला मोजता येत नव्हता. वंशात कुलदीपक वाढन. आणि हे नालायक दुर्योधनाच्या कानावर गेला, नालायक दुर्योधनाच्या कानावर. आणि मग दुर्योधनानं सांगितलं, बेटा मी तर संपणार आहे, पण यायच्या गादीव शिल्लक न राहावा म्हणून अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मारला, झोपीत द्रौपदीचे 5 कापलेस, आणि आता उत्तरेच्या पोटामध्ये 4.5 महिन्याचं गर्भ आहे, तू ब्रह्मास्त्र टाकून जाळून टाक. ते म्हणला शक्य नाही रे, नाही जळत, ते जळत नाही. अरे विश्व जळण्याची ताकद आहे ब्रह्मास्त्रात, टाक. आणि टाकलं ब्रह्मास्त्र. तर उत्तरेच्या अंगावर पडल्यावर बाप्पा त्याचं पाणी झालं, पाणी. तर नीतिशास्त्रानं श्रुतीशास्त्रानं विचारित असताना कसं काय पाणी? अरे आशीर्वादच यानं द्यालता वंश वाढवून. कशाचा आशीर्वाद आहे? तिच्या अंतःकरणात अश्वत्थाम्याविषयी कायमचं वर संपलतं, म्हणून वंश पुढं वाढला. म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक विठोबार. सहदेव चोखट असतील, उत्तम सदाशिवराव चोखट असतील, दत्ता आसरोबा चोखट असतील, विष्णू आसरोबा कागदे असतील, राजेभाऊ रामकिशन चोखट असतील, रामप्रसाद पंडित पंढरीनाथ चोखट असतील, विलास तुकारामजी चोखट आणि संतोष गणेशराव चोखट या 8 सद्भक्तांमुळे इथे येण्याचा योग आला. तुमच्यामुळे मला विटेवरच्या मालकाचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाम घेण्याचं या पवित्र सारंगपूरमध्ये मारुतीरायाच्या दरबारामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. तुम्हाला 8 जणांना धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज दोन्ही, गायनाचार्य सगळी मंडळी, सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर